तर वेलकम. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दुसरा दिवस नवरात्राचा. तर बघा आज काय काय केले. आज दुसरी माळ आहे बरं का. आपण फुलाची माळ टाकतोय आज. फुलांची माळ टाकतोय आज. फुलांची नाही ती गाजरांची. आणि कलर लाल आहे बरं का. कलर लाल नाही आज लाल कलर आहे. दिव्याचा आज लाल कलर. काल कसा व्हाईट कलर होता तसा आज व्हाईट कलर माहिती का. आज व्हाईट कलर नाही आज लाल कलर आहे. लाल कलर 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 पिच कलर. डायलॉग नको मारायला लावूया. मला डायलॉग नको मारायला लावूया का. काऊन ते व्हिडिओचा इकडे कर. पिलू तू ब्रश करतो का कसं करतो मला तेवढं सांग फक्त. ते वरती ठेवलंय. मी माळ एवढी माळ तयार करून मग तुम्हाला भेटते. ठीक आहे. ले बारीक काम असतं येत. पप्पा ते छोटे होते तेव्हा काय झालं नाही का. मग त्या अण्णाने पप्पा त्यांना छाती चिरून दाखवत होते. छाती फाडून दाखवली होती. रे धीरे की छाती बोले गप्पाने परत याचं गाणं ऐकून घ्या बरं का तुम्ही. म्हणणे तेरा. अरे घाल ना. मी ढालत चालली. तिथं लांबलं तिथं लांबलं तुमची नाल्यावर मॅगी करून देते. कर रे. जे आंघोळ कर पाणी टाकून देते. जे आंघोळ कर म्हणजे तर एक काम होईल तुझं. जे आंघोळ होईल ना मग जेव्हा पप्पा करायला. अरे यार तू कुठं घातली आता. पटकन काढून जेव्हा पप्पा करून घेते. जा पटकन कर. ते लांबून दिवा दिसतोय. दिवा आहे ना ते मी वात व्यवस्थित नाही केलेलं. मला लय राग येतो. मागच्या वेळेस किती भारी केलेली मी केलेली आणि उलट म्हणते अगं मी म्हणजे याने केली. मला मी बी लक्ष दिलं आता. काही वाच नाही. वळली नाही ती. जशी तशी आम्ही तशी दिली लावून. तिला वळली थोडीशी तरी व्यवस्थित. तिथं लांबलं तिथं लांबलं तिथं लांबलं लांबलं तिथं लांबलं तिथं नाही. राधे राधे तुझा आंघोळ करायला. राधे राधे राम बोलो सीताराम. चल रे पाणी टाकून दे. बॅग घे आणि बाहेर चल. राधे हे इकडे पाका बोटं लावणं चालू आहे. सीताराम बोलो. राम बोलो सीताराम बोलो. नवरात्राचा सेकंड डे. दुसरा दिवस. की गणपती बनवते. गणपती नाही बनवते मी गणपती कशाला बनवणार. आता कंपनी बनवला. तू तिथं बस बरं का बाई. उठ लवकर. उठ ना. तिथं बस. तू पण नव्हतं. आमची सासूबाईंनी वाट व्यवस्थित नाही केली. डायरेक्ट तशीच ठेवली.
चालली का? सर तुम्हाला बॅग शिवायला जावं लागेल. ए सत्यम उठला. तर या अशा पद्धतीने आम्ही देवपूजा वगैरे करतो. असं नाही व्हिडिओसाठी करते बरं का, मी दरवर्षी मिस करत असते घटाची पूजा वगैरे, आणि रोज पण अगरबत्ती वगैरे मिस लावत असते. सकाळी उठून ते जी माळ असली ते पानं फुलं जे काही आणायचं असलं वगैरे सारं काही मीच सकाळी उठून घेऊन वगैरे येते, माळ वगैरे टाकते, अगरबत्ती वगैरे मिस करत असते. म्हणजे दरवर्षी, ह्या वर्षी नाही असं वाटत असेल तुम्हाला व्लॉग वगैरेसाठी, पण तसं काही नाही आहे, दरवर्षी मिस करत असते. आणि ही मावडी ही सकाळीच उठती 7ला रोज पण, आणि सकाळी उठून ही असं मागं फिरायचं काम आहे. ब्रश वगैरे करायचं आणि नुसतं बसून घ्यायचं माझ्या मागं, म्हणजे मी काय काय करते ते बघत. खायचं प्यायचं नाही काही. मी हेच विसरले, रांगोळी. चल आवर तुझे पप्पा कर, मी रांगोळी टाकते. तुम्ही कशी करत्या माळ वगैरे, कशी टाकत्या? ह्या बघा तुम्हाला मी दाखवते. रांगोळी टाकायचं विसरले होते, मग नंतर रांगोळी टाकली तिथं. मी स्टार्टिंगला म्हणजे आल्याबरोबर रांगोळीच टाकते, पण विसरले होते त्यामुळं मग परत रांगोळी टाकत होते. घटाचं सामान किती महाग होतं.
नको बेटा, रडल तो. तुळस आहे त्याच्यामुळे अगरबत्त्या लावते. तर अशी केली मी पूजा. आमची साधं आमचं असं साधंच घट्ट आहे बघा. कसं वाटतं तुम्हाला? आता मी माझ्या पिलूचा आवडते, त्याला जायचे शाळेत. चला तर त्याचं आवडते, मग बाहेर रांगोळी लागते. दोन 3 दिवस सुट्ट्या, मज्जा होती. अच्छा, आता काय सुट्ट्या राहतील दिवाळीपर्यंत. टाय कुठे टाय? बस टाय कुठं सापडत नाही. मग घेतली कशा? सरांनी मेसेज टाकला म्हणून मी घेतली. कारण मला वेळ लागला तर काही हा ना. बाई इतके खायचे का तुला? हे पावडर संपलेलं, दुसरं घे. ते ब्लॅकवाला कुठे ते घे. फिनिश झाले आता. दसरा 2 तारखेला आणि गांधी जयंती पण 2 ऑक्टोबरला. तुमची एक सुट्टी वेस्ट गेली आता. नाही तर 2 सुट्ट्या असतात मला, म्हणजे स्कूलवाल्यांना. म्हणजे आम्ही छोटे होतो, म्हणजे आम्ही शाळेत जायचो तेव्हा आम्हाला पण असं वाटायचं, अरे यार एक सुट्टी वेस्ट गेली, 2 सुट्ट्या पाहिजे होत्या. आता तुमच्यासोबत अरे वॉच कुठे? वॉच घरी ठेवून जाईल. ठेवली का? सॉक्स घेता येईल का? ते वरती ठेवलेले. नाही, सॉक्स घे घालून लगेच. ठेवून दे तेल वगैरे. आज मला पार्लरला जायचंय. माझी पण सुट्ट्या संपल्या होत्या. मला भरपूर सुट्ट्या होत्या घरावर राहायला वगैरे. चल ठेवून देते. मला आज मला पण लय जीव येते पार्लरला जायला. असं वाटतंय की 9 दिवस पण सुट्टी पाहिजे. चल सॉक्स घे घालून एकदा. अरे एवढं मोठं सॉक्स घालून लवकर काय? ते धुवून ठेवलेले, त्याला आता कपाटात ठेवते. आमचे पोरं हे रोज असे इथं पाय पडून जाते बरं का, शाळेत जाताना. असे पण देवीच्या फोटो पुढं आम्ही अगरबत्ती वगैरे लावतो ना, तरी पण हे जाताना एकदा पाय पडून जाते रोज. खूप सुंदर येते, आवडायचं. झोपू वाटते मला आज, आणि नेमकं आजच मला पार्लरला जायचं आहे. कसं होईल माझं? याचा टाईम नाही झाला अजून, 10 मिनटे अजून त्याला.
आवरावं तर लागणारच आहे त्याला. आवरून गप्पा मारू. वेदांची सुट्टी झाली बरं का सकाळीच. एवढं आवरलं सावरलं आणि सुट्टीवर आज डोक्याला ताण. आज त्याला सुट्टी आहे. जे लांबून येणारे मुलं आहेत ना, म्हणजे वाहनात येणारे, गाडी म्हणजे बस वगैरे रिक्षा वगैरेमध्ये येणारे आहे ना, त्यांना सुट्टी दिली सरांनी. पावसामुळं हे पुलाखाली वगैरे पाणी साचले ना, त्याच्यामुळे. मला माहीतच नव्हतं. सरांनी आत्ता मेसेज टाकला सकाळी, मी बघितलंच नाही फोन ते मेसेज. मग आत्ता ते खाली गेला आणि खाली ते आमच्या इथं राहतात ते लोक म्हणतात, मित्राचे पप्पा ते याला बोलत्या काय रे घरी आज रिक्षा येणार नाही, घरी जा. मला वाटलं माझ्या खात्यावरून बघत होते, पण ते खरंच रिक्षा नव्हती येणार. आता काय त्याची तर मज्जा आहे ना. हाय आम्हाला आहे डोक्याला ताण. मी म्हटलं आता जाईन निवंत हो, मस्त घरातले कामं वगैरे आवरू आणि व्हिडिओ शूट करू, मस्तपैकी व्हिडिओ काढू आज रील. ते दोन एकटे ते बेडरूम मध्ये काहीतरी गप्पा मारताय बरं का. आवाज देन त्यांना. बाई बाई सत्य निकळला बोल. चला चला आता तर देवे बघायला कधी जायचं आता आपल्याला फिरायला, हनुमान बघायला. पण कधी जायचं? पाऊस तर किती येतोय. पावसामुळं काही सुधरत नाही. किती छान दिवस असते हे आणि पाऊस सारा राडा करतोय मध्येच. दिवाळीच्या दिवशी काय माहीत ते फटाकडे पेटत्या का नाही काय माहीत, फटाके वगैरे पेटत्या का नाही काय माहीत. मी पेटून ते. अरे पण असं ओलं असल्यावर कसं काय पेटन ते, आणि पाऊस असल्यावर ते पण हे होते घरात फोडू म्हणून. घरात फटाके फोडू. वा एकदम बेस्ट आयडिया, एकदम बेस्ट. तुम्ही पण तसंच करा बरं का फ्रेंड्स. काय करायचं, गादीवर लावायचं फटाका नाही का, गादीवर सुतळी बम नाही असतो का तो गादीवरती लावायचा आणि तिथं पेटवायचं आहे का नाही. आणि तुमच्या घरचं काही बिघडलं ना तर मग वेदांतला घेऊन जायचं, हे पिलूला घेऊन जायचं, ठीक आहे. याच्या नावाची कंप्लेंट करायची. यांनी सांगितलं होतं म्हणजे नावाला असं करायचं, मग तुला पोलीस धरून घेऊन जातील. क्यों सही बात आहे ना. ए रक्त निघलं काय? काय घेतलं होतं? कशासोबत खेळत होते तुम्ही? ए बघ रे पिलू तुझं काय आण बरं का. है ना, तेच घेतलं होतं ना. मग झालं आता ते बरं झालं. हाताला बी लागलं, आता लय आग होईल. हे बघा असं असतं, असं असं कशाला घ्यायचं, काही पण कशाला घ्यायचं रे. वैतागांना झाडी करायचं नाही का ते हाताला लावून फुटले. कपडे लावलेत मी मशीनला. आता मला मी सकाळी एकदा झाडून घेतलेले, पण आता परत एकदा चकाचक झाडते आणि त्यानंतर कपडे पिळून वरती टाकते टॅरेसवरती म्हणजे गच्चीवर, आणि त्यानंतर बोलू आपण. हॅलो, कसं आहे आमचं पार्लर? हॅलो, आता मी घरी जाईल, 5 वाजले. घरी गेल्यावर बोलूया. हे पार्लरमधून आले होते मी घरी. त्यानंतर घरी फ्रेश वगैरे झाले, मग केस वगैरे विंचरून घेतले, पहिले झाडून घेतले. त्यानंतर मी माझं आवरलं, कारण की मला दिवाबत्ती करायचं होतं, त्यासाठी मग मी माझं आवरलं. मग दिवाबत्ती करून झाल्यावर पुढच्या कामाला लागले. मग त्यानंतर मावडी उठली. मावडी खूपच उशिरा उठली होती आज.
वरती जाऊन पार्लरमध्ये जाऊन आले. मग मी जे बप्पा केला नाही, पहिले मग झालून घेतलं, मग जे बप्पा केला. मग आता माव उठली, माझी माव उठली है ना बेटा. तू झोपला होता ना, हात काढ ना. झोपीतून उठली आहे. आता माव उठून हातपाय धुईन आणि जे बप्पा करले है ना बेटा. जुट्टू पण बांधायचा मग. मी आत्ताच आले जाऊन. तू कधी झोपली होती बेटा. आता झोपली होती. ले मार खाल्ला आज मावडीने दुपारी. नाव करायचं नकोच म्हणती त्याच्यामुळे मार खाल्ला असते नेले है ना. आता उद्यापासून आज दुपारी आम्ही रील्स पण शूट केले, इन्स्टाला अपलोड केली 1-2 अजून आहे, नंतर करीन. पण मज्जा आली भरपूर. जे ट्रेंडिंग सॉन्ग चालू होतं त्यावर आम्ही रील्स पण शूट केलेलं आहे. तुम्ही बघा इन्स्टा ID माझी इथं पण मी हे केलेली आहे, तर तुम्ही बघा इन्स्टाला जाऊन मस्त रील्स. आता परत बघू आता काय करायचं फराळाचं संध्याकाळचं. आणि मग आता उद्या भेटू ब्ल्यू रंगसोबत. उद्या निळा रंग आहे ना, तर उद्या भेटू. तर बाय बाय, भेटू उद्या.